षटकांचा सामना 4 फ्रेश गोलंदाज वापरण्यात येतील। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज P1चं पहिलं षटक टाकण्यासाठी रवी उगडे उर्फ बाब्या या टोपण नावाने फेमस असणारा खेळाडू तर स्ट्राईकवर फलंदाज शरीरयष्टीने एकदम मजबूत असणारा खेळाडू अर्थातच प्रथमेश। पहिल्या चेंडूवर लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, पंचांवर कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाहीये। डॉट चेंडू सुरुवात मात्र डॉट चेंडूने झाली ती बोनुली बी संघाची। 4 षटकांचा सामना आहे। इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सरळ। हँडसम प्रथमेशच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार। इथे मात्र 3 क्षेत्ररक्षकांना चेंडू चकमा देऊन चेंडू जातोय सरळ लास्ट ऑफ रिजन मध्ये। अजून एक येतोय मोठा फटका, प्रथमेश ऑन द फायर, प्रथमेशच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा मोठा फटका चौकार। इथे मात्र अवंतर 4+1 अशा 5 धावा मिळत आहेत या ठिकाणी। सिद्धिविनायक काराऊ संघाला सबका साथ सबका विकास, इथून मात्र 5 धावा आणि या 5 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा। आतापर्यंत विचार केला तर फक्त आणि फक्त 3 चेंडू फेकल्यात आणि 3 चेंडू मध्ये रवीनं 15 धावा खर्च केल्यात, म्हणजे महागडी गोलंदाजी राहिले। आतापर्यंत रवी उगडेची P1चं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना इथून मात्र प्रथमेशने खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी केली। एक षटकार आणि एक चौकार जरूर प्रथमेशच्या बॅट मधून निघालाय। शॉर्ट पिच चेंडू त्याचा मात्र पुरेपूर वापर घेतलाय। पुन्हा एकदा तेच रिजन, तोच क्षेत्र आणि तोच फटका 6 धावांसाठी। हँडसम प्रथमेशच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकीचा मी म्हणेन। इष्टरक्षकाकडे चेंडू फेकायचा होता परंतु त्या ठिकाणी मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मात्र पाहायला मिळते। प्रथमेशची शरीरयष्टीचा विचार केला तर जरूर जाडजूड शरीरयष्टी आहे परंतु रनिंग चांगली आहे प्रथमेशची। या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 23। इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय, जमिनीला गुदगुले करत चेंडू चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये। तोपर्यंत आउट होता सिंगल घेण्याचा। षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 24 धावा। डीजे संघाचा संगनायक आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे। यापुढील होणारा सामना आपण पाहू शकाल। कोइंजे बी विपक्ष SP साखरपाडा। आहे परंतु या ठिकाणी मात्र अतिशय उत्कृष्ट झेल टिपलाय आणि इथून मात्र प्रथमेशला मैदान सोडावं लागेल। त्या प्रथमेशनं अतिशय चांगली फलंदाजी केली, सुरुवात चांगली करून दिली। 6 चेंडू मध्ये
धन्यवाद डीजे. 7 चेंडू मध्ये 19 धावांचं योगदान दिलं. अतिशय चांगली सुरुवात करून दिली ती प्रथमेश ना. वनडाऊनचा फलंदाज जरूर इंजर्ड आहे, परंतु मागच्या सामन्यामध्ये मात्र चांगली फलंदाजी केली. मनोज कांबडीला आपण पाहू शकाल. अतिशय विस्फोटक खेळी करणारा खेळाडू, ज्या कामासाठी या ठिकाणी प्रथमेश आला होता ते काम मात्र त्याने सुरुवात चांगली करून दिली. ती सिद्धिविनायक कारव संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा. भूषणनं मात्र प्रथमेशचा अडथळा दूर केला आणि पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला पहिल्याच चेंडूवर. यापुढील होणारा सामना पोइंजे बी विपक्ष एसपी साखरपाडा या दोन टीम मध्ये रेग्युलर पोल मधील हा पहिला सामना असेल. पोइंजे बी आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच आपण रिपोर्टिंग करायचं आहे. फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. 3 क्षेत्ररक्षक चेंडू धावतायत. शेवटच्या मुमेंटला चेंडू अडवला जातोय. 2 धावा वेगाने घेतल्या आणि 2च धावा वर समाधान मानावं लागेल. इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल, कारण मनोज थोडासा अपंग असताना सुद्धा हा खेळाडूची रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा धावून या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये आपल्याला 4 गोलंदाज फ्रेश वापरायचे आहेत. अवंतर धाव मिळेल पंचांना. या मिड नाईट मध्ये मात्र कवायत करण्याची संधी मिळाली. एका अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. 6 मिनिटं आणि 21 सेकंदाचा कालावधी आपण घेतलेला आहे. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये चेंडू. फटका फसला आणि इथून मात्र दुसरा फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागेल. मनोज कांबडी बॅक टू द बॅग आउट. जाताना आपण सागरला पाहतोय, कारण प्रथमेश आणि मनोज ही जोडी तंबूच्या आश्रयाला आली तर सागर आणि राकेश, जो राकेश सलामीला आलाय तो अजूनही नॉनस्ट्राइक लावा. पटका चांगला आहे. कव्हर मधून चेंडूला खेळायचं होतं. इथे मात्र पंच डिसिजन कळवायचं आहे. निश्चितच खेळाडूंना काही सेकंद तुम्हाला चेंडू हातात ठेवायचा आहे, परंतु काय रिव्ह्यू चालेल आम्ही बघतो. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. या ठिकाणी फलंदाज बाद आहे. 12वा खेळाडू आहे. चिंता नसावी. या ना
तीन फलंदाज बाद झाले, नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. अजय आणि राकेशचा विचार केला तर आतापर्यंत 10 चेंडू नॉन स्ट्राईकवर उभा आहे. एकही चेंडू आतापर्यंत खेळला नाहीये. 4 षटकांचा सामना आहे. 4 फ्रेश गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत. सुरुवात चांगली करून दिली मी म्हणेन प्रथमेशना, अतिशय चांगली सुरुवात, कारण 27 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत आतापर्यंत. तीन फलंदाज बाद झालेत. इथे मात्र कमबॅक करून दिलं खऱ्या अर्थानं भूषण उघडेनं. फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी. आदिवासी चावा आणि टोटल 4 धावा. रन्स मिळतील 4-4-4. येतोय चौकार. आहे आणि हा शेवटचा चेंडू. इथे मात्र हुक केलाय. शॉट पाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. सिंगल. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 32 धावा, म्हणजे 16.00च्या सरासरीने या ठिकाणी मात्र धावा जमावल्यात. ते सिद्धिविनायक कारव टीमनं उर्वरित मात्र विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आपण 2 षटक फेकण्यासाठी मात्र 8 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. म्हणजे आपण टायमानुसार आपण खेळतात, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. चला, तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा योगेशचा वापर केलाय. कैलासचा वापर केलाय. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय अजयला. इथे मात्र उंची जास्त, अंतर कमी, परंतु लो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सरळ वन बाउंस सीमारेषा बाहेर. हा येतोय दमदार चौकार. चेंडूवर मात्र प्रहार केला कैलाशा आणि हा चौकार पाहायला मिळाला अजयच्या बॅट मधून. इथे मात्र अजून एक फटका चांगला आहे. उंची जास्त, अंतर कमी. दूरवरचा क्षेत्ररक्षक आलाय. अजय तोपर्यंत अवधी होता 2 धावा घेण्याचा अजयकडे आणि इथून मात्र धावफलकावर धावा लागल्यात 38 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू आतापर्यंत कैलासनं फेकले. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर मात्र दुहेरी धावसंख्या पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावर 3 बाद 38 धावा. अक्रॉस द लाईन खेळायचा होता, पडल्यानंतर चेंडू मात्र डीप मध्ये राहिला. डॉट चेंडू आलाय. पंचाकडे संशयाने पाहिलं फलंदाजाने, परंतु जेव्हा फलंदाज चुकी करतो तेव्हा मात्र नेहमीच फलंदाज संशयाच्या नजरेने पंचांना बघत असतो. इथे तेच घडलं. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहू शकाल अजय. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. पंचांचा एक क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. ओके, स्टंपला बॉल लागलाय.
मनोज कमाल बना लागला बोल अवंतर धाव या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 39 धावा मात्र आता आपला रेव गमावलेला आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने याकडे लक्ष द्यायचं आहे धावफलकावर धावा लागल्यात 39 धावा तिसरे षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात कैलासने आणि कैलासने मात्र 7 धावा खर्च केल्यात शॉर्ट पिच चेंडू बराच वेळ चेंडू हवेत आहे 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर धावले पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो फलंदाज सेफ आहे 2 धावा या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 41 धावा चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत सिद्धिविनायक कारव संघाची अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडू मध्ये निश्चितच 15 प्लस करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल परंतु तशी फटकेबाजी करेल का कारण गोलंदाजी चांगली आहे परंतु या सामन्यामध्ये विचार केला तर आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजी करता आली नाहीये ती बोनवली बी संघाला कारण 45 धावा धावफलकावर लावल्या गेल्या जवळजवळ 15.00 च्या सरासरीने या ठिकाणी मात्र धावा जमावण्यात यश आलंय ते सिद्धिविनायक कारव संघाला 3 ओव्हरी संपायला तरी गडे राकेशला एक बोल ना भेटे चला स्पीडअप करायचं आहे 10 मिनिटं 26 सेकंद झालेले आहेत डॉट चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू आहे पोंजे बी संघ आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायचे आहे पोंजे बी इथे मात्र डॉट चेंडू आलाय 3 षटकांचा वाजवी खेळ संपला 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 41 धावा आता मात्र पहिला चेंडू खेळण्यासाठी राकेश सज्ज असेल जो सलामीला आलाय आणि आता मात्र 3 षटकानंतर पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे धावफलकावर धावा लागला तर सिद्धिविनायक कारव संघाच्या 41 धावा विनायकजी गोरे पोंजे संघाला कॉलिंग करायचं आहे कारण या ठिकाणी तो संघ 4 पुकार झालेले आहेत अजूनही दाखल झाला नाहीये पुन्हा एकदा तेच प्रकारची गोलंदाजी वापरली पहिले षटक बाब्याने फेकलं दुसरं षटक भूषणनं तिसरं षटक कैलासनं आणि चौथं षटक योगेशनं पहिला चेंडू खेळत होता राकेश डायरेक्ट हिट करायचं होतं अचूक थ्रो होता परंतु बॅकअप गोलंदाजाचं चांगलं होतं म्हणून या ठिकाणी वाचलं त्यांना एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या परंतु सिंगल मिळाली सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 42 धावा उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे स्ट्राईकवर फलंदाज अजयला आपण पाहू शकाल ज्याने 8 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी तोच खेळाडू आपण इंडियन ऍक्शन मध्ये स्ट्राईकवर पाहू शकाल क्षमता आहे या खेळाडूमध्ये मात्र सिद्ध करावं लागेल जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील कारण खोलवर फलंदाजी ही जमेची बाजू आहे ती म्हणजे या बोनवली बी संघाची थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं कव्हर मध्ये चेंडूला खेळून काढलं पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो मात्र चुकीचा आलाय तोपर्यंत अवधी होता 2 धावा घेण्याचा या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 44 धावा धावफलकावर लावल्या जातात अजूनही विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 4 चेंडू मध्ये किती धावा बनवेल हा मात्र प्रश्न निर्माण झालाय तो डगआउट मध्ये सुद्धा आणि प्रेक्षक वर्गाला सुद्धा त्याचं उत्तर लगेच आपल्याला 4 चेंडू नंतर मिळेल कारण या ठिकाणी मात्र सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी साखळी एक्स्ट्रा गटातील दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे फटका चांगला आहे बॅटच्या रडार मध्ये आलाय परंतु या ठिकाणी मात्र
कॅलरीज कुठेतरी थोड्याशा कमी पडल्या. एक सोपा गेल घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद होईल. या ठिकाणी मात्र अजय बॅक टू द डग आउट. 2 धावा जरूर मिळतील. बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण आधीच सूचना देतोय की आपण आधीच रेडी राहा. कारण 30 सेकंदामध्ये आपल्याला चेंडू खेळायचा आहे याची फलंदाजी करणाऱ्या टीमने नोंद घ्यायची आहे. तर 30 सेकंदापेक्षा जास्त कालावधी आपण घेतला तर मात्र त्या खेळाडूला न खेळता बाद दिलं जाईल. हा या स्पर्धेचा नियम आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. ड्रेसिंग रूम मधून जणू काही सेट होऊन या ठिकाणी गेलेला होता. इथून मात्र तर राकेश जो नॉन स्ट्राईकला खूप काळ राहिला ड्रेसिंग रूम मधूनच हा खेळाडू खऱ्या अर्थाने सेट होऊन गेला. कारण दुसरा चेंडू खेळताना राकेशच्या बॅट मधून इथून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. 3 षटकांपर्यंत तो नॉन स्ट्राईकला होता. 4थ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळाली. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. त्याच्यानंतर मात्र षटकार पाहायला मिळाला. धावपलकावर धावा लागल्यात 52 धावा. 52. 50 धावा कंप्लीट झाल्या. 50. इथे मात्र अजून एक चांगला फटका. राकेश ऑन द फायर. इथून मात्र संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहू शकाल 58 धावा. या षटकातील या सत्रातील एक चेंडू शिल्लक आहे. जो फलंदाज 3 षटकांपर्यंत नॉन स्ट्राईक वर उभा होता. 4थ्या षटकामध्ये मात्र त्याला स्ट्राईक मिळाली. तसा मात्र तो बरसलाय. 3 चेंडू आतापर्यंत खेळलाय आणि 3 चेंडू मध्ये आपल्या संघाला 13 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि इथून मात्र संघाची धावसंख्या सिद्धिविनायक कारव संघाची आपण पाहतोय ती धावसंख्या 58 धावा धावपलकावर लागल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या सत्रातील हा शेवटचा चेंडू. सलग 3 षटकार मारेल का हा सुद्धा प्रेक्षक वर्गाला प्रश्न पडला असेल. बॅटची हिडिंग आहे. जिथून मात्र धक्का क्रमांक 5वा लागला. ज्या राकेशने 2 षटकार मारले तो मात्र शेवटच्या चेंडूवर बाद झाला. 58 धावा बनवलेल्या आहेत आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 59 धावांची गरज आहे. ती बोनवली डी या टीमला. हा संघ जरा आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. विनायक घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आदरणीय योगेशजी वाघ सर यांना विनंती करतो की आपण यायचं आहे.
चला डीजे वाले एक चांगले संगीत ऐकावा. मेचकरवाडी आणि टीम भागुचीवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. मेचकरवाडी टीम आणि भागुचीवाडी टीम टॉस साठी या लगेच. येताना फक्त आहेर पाकिट घेऊन या. प्रवेश फी कंप्लीट करा मित्रांनो, कारण की कालच्या रात्रीमध्ये जर पाहिला शेवट परत मोकार कुयडी. चला मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने सामना आपण पाहतोय. एका साईडने टीम ते म्हणजे बहनोली बी आणि त्यांच्या विरुद्ध काराव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत. यस कैलास बांगारे अर्थात मेचकरवाडी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. त्यांच्या विरुद्ध टीम बागुचीवाडी. कॅप्टन या टॉस साठी लगेच आणि दोनही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्या अगोदर या स्पर्धेचा नियम आहे आपले प्रवेश की कंप्लीट करून घ्या. अगदी आमचे जवळचे परम मित्र आमच्या जवळचे मित्र करा कैलासजी बांगारे कॅप्टनच्या भूमिकेत आपण त्यांना पाहू शकाल. परंतु मैदानाच्या आतमध्ये खऱ्या एक मोठी लढत. पहिलाच बॉल न पहिल्याच बॉल वरती आक्रमण बेकार. बेडूक चापा फिल्डिंग. चापाचापी करायची होती तर गारठ्यात करा, गरमाईत करू नका. इथे मात्र आपण पाहू शकाल. बघता बघता जर पाहिलं जर निश्चित अगर बेस दे रे डीजे वाल्या बेसते आवाज आला. सेटिंग एकदाच करा. हॅलो चुकीचे आहे, अजूनही चुकीचे आहे. नसेल जमेल तर येतो मी, कारण मी देखील अजून थोडस मीठ टाका, थोडं मीठ टाका. यस बस बस जाऊया. काय सांगायचं, 1.5 क्विंटलचा किपोरा पण जरासा कार्यक्रम जाणार बिनासलाय. एकंदरीत आपण पाहिला असेल आज चेंडू जर पाहिला, पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली, दुसरा चेंडू आपण पाहिला डॉट बॉल क्षेत्ररक्षण झालं. थोडस बेडूकचा कार्यक्रम पाहिला, रिप्लाय मध्ये पाहू शकाल. विकेट कीपरने एका हाताने प्रयत्न केले पण तोपर्यंत सापाचापीचा कार्यक्रम झाला. यावेळेस मात्र मोठा फटका, यावेळेस मात्र बॉल निघून चला सीमारेषेच्या बाहेर. इथे ठोकलाय दणदणीत खणखणीत षटकार. धावा मिळतील 6 धावा. डीजे जाऊया. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल पप्पू गांगड ज्यांच्या माध्यम कॅश प्राइज आहे
जेव्हा मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तेव्हा शेतकरी हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज। यावेळेस देखील चांगला फटका क्षेत्ररक्षिका आहे, परंतु क्षेत्ररक्षिकाच्या आबाक्याच्या बाहेर यावेळेस मात्र बॉल निघून चाललाय। खालची आळी वरची आळी सकाळी केलेला तुकडे बोलून सीमारेषा पार, धावा मिळतील 4, आहे तो चौकार। डीजे टोक संघटना अंबरनाथ तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी शिंगवे या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे। त्यांच्या समवेत आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे उपाध्यक्ष अर्थात सुभाषजी आंबेर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। त्यांच्या समवेत अजूनही आहेत आमचे सर्वांचे लाडके अर्थातच जावळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। जावळे सरांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे। मार्गदर्शक आहेत आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे। इथे मात्र हाय हँडसम षटकार आला रवी उगडेच्या बॅट मधून, अक्षरशः वणवा पेटवलाय तो रवी उगडेनं। संघाचे धावसंख्या धावफलकावर 17 धावा। तसेच आदरणीय गणेशजी कुराडे साहेब आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजी आगान साहेब, तसेच आमचे माजी खजिनदार आदरणीय नारायणजी पारदे एक चांगले पेशाने शिक्षक आहेत आणि समालोचक सुद्धा आहेत। तसेच आदरणीय आमचे आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे सचिव आणि तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय विलासजी इंदोळा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे सदस्य आदरणीय बाळू मुकणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच ज्यांचा उद्या साखरपुडा आहे आणि आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याचे समाजसेवक आणि तसेच आदिवासी संशोधक आदरणीय रुपेश शीद हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। तसेच आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुक्याच्या पूर्ण कमिटीचं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची। आई गायदेवी क्रिकेट संघ पिंपळेले आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2024 आणि पर्व दुसरं त्यामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पुन्हा आपण मायक्रोफोनवर ऐकूया आदरणीय योगेशजी वाघ सरांचा आवाज। जाऊया मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपलं वादळ 18 धावा धावफलकावरती आहे। एक गडी इथे मात्र गमावला गेला, आपण पाहू शकाल धावफलकावरती। पहिल्या षटकाचा खेळ जो मात्र समाप्त झाला गेला 18 धावा धावफलकावरती। एकंदरीत आपण पाहिलं तर टार्गेट आहे इथून पुढे जर पाहिलं तर निश्चित आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी शेवटचे बॉल शिल्लक आहेत 18 आणि धाबींची गरज आहे इथून पुढे विजयासाठी 41 18 चेंडू 41 धाब्यांची गरज आहे। 18 चेंडूमध्ये 41 धाबा कशा बनवल्या जातील ते मात्र पाहणं फार महत्वाचं राहील। गोलंदाज तयार होतो, गोलंदाजी मार्क वरती हलक्या हाताने दाबलाय, कुथळलाय, रेमटेलाय, पण काय सांगत आहे गाडी जुनी झाल्यावर ॲव्हरेज कमी देते। यस शबास, काय सांगत आहे इंजिन जर पाहिलं म्हणजे जरासा खराब अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। शेवटचे 17 चेंडू 41 धाबांची गरज आहे। 17 चेंडू 41 धाबा इथून पुढे बनवायच्या आहेत मॅच मध्ये। बहनोली बी संघाला गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती। यस खोटा बोला पण रेटून बोला, मजबूत बोला। बोले सासरा रुसला तर चाल पण सासू असली पाहिजे आणि मेहुणी फसली पाहिजे। बागूची वाडी उपस्थित आहे, काहीच उठण्या दिवशी उपस्थित झाली आहे। बागूची वाडी तुमचे कॅप्टन आम्ही यांना खोटं वाटतं, तुम्ही उपस्थित राहा। यावेळेस घडलं काय इथे मात्र बॉल निघून चालला सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळते 4, हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार। वाना कारण काय माहित आहे का इकडे सासरा मात्र रुसलाय, सासऱ्याला माहित आहे नवरा आलाय का नाही। बघा पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका साइडने टीम बागूची वाडी आणि त्यांच्या विरुद्ध पहुंचे या दोन टीमच्या दरम्यान
मेचकरवाडी का? यस, मेचकरवाडी. घरपट्ट्या आमच्याकडे जमा झाल्या नाही. यस, मेचकरवाडी आणि बागुचवाडी. यावेळेस अकोट टप्प्याचा चेंडू होता, दाबून मारला, खुतून मारला, फिल्डर आला, बॉल पर्यंत पोहोचला गेला. एक सिंगल घेतली गेली, एकच सिंगल. आणि एका सिंगलच्या साह्यानं आता मात्र धावफलक आपल्याला पाहायला मिळाला पुढे जात असताना. तो म्हणजेच 23 आणि शेवटचे बॉल शिल्लक आहे 14 आणि धाबींची गरज आहे 36. 14 चेंडू 36 धाबा इथून पुढे मॅच मध्ये बनवायचे आहेत. एक गडी गमावलाय इथे, मात्र अजूनही धावफलकावरती 36 धाबींची गरज आहे. आणि धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. विमानाचा ऐकलं ना, आवाज ऐकल्यानंतर मला धीरज निरगुडाची आठवण होते. कारण की ते इथे जर पाहिलं तर ड्रोन उडवतात आणि शंभाडात नेतात, अशी त्यांची चांगली ओळख. 14 बॉल 36 धाबा इथून पुढे मॅच मध्ये रंगत. काय फटका आहे, फटक्यामध्ये ताकद नजागत. यावेळेस बॉल निघून चलाय. तात्या मामा काका आडे ब्रेकर चोळीत मळीत बेकार षटकार. वाजवायचे होते युपीला 3 वाजता कडून या. काय सांगायचं, इकडे मात्र ठासन ठुसन गाणी वाजवा, नाही तर अशी गाणी जर वाजवायची होई तर उद्या तुम्हाला पासपोर्ट काढायला लागेल तुम्हाला. दाबून मारला, यावेळेस क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत पोहोचला गेलाय. क्षेत्ररक्षक डिबन क्षेत्ररक्षण करतो आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकाल षटक मात्र इद्या समाप्त होईल. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धाबींची आवश्यकता. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. गांगड मनोजनं जर पाहिलं तर 3 षटकार ठोकले तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. जमा आहे का? आणि इथून पुढे कॅश प्राइज जमा करण्याला एकच विनंती असेल, पहिले कॅश प्राइज जमा करा तरच अनाउन्समेंट केली जाईल. कारण काय माहित आहे, एक बार माझा कार्यक्रम वाजलेला आहे. 111 रुपयांचा कॅश प्राइज लायला, बक्षीस लावणार घरी गेला आणि तो मारणार होता, तो माझा मागाय आला. हो, जमा केला तर 7/12 तुमचा ओपन होईल, ना तर घरपट्टी पण बरखास्त. याची नोंद घ्या. ऑनलाईन नाही आता. ऑनलाईन काय माहित आहे का, घरची आहे रुसली आणि चुलत आहे सुजली असा कार्यक्रम करू नका. रोख नोटा मोजा, कार्यक्रम इथे मात्र ओके होईल. पहिले जमा करा. बाळू मुकणे जमा करा. सन्मान्य बाळू मुकणे सर जमा करा. कारण योगेश वाघ सडकलेला आहे. योगेश वाघ चांगला 7 तालुक्यातला मुंजा आहे, चांगला मजबूत अनुभव घेतलेला आहे. विकेट हॅट्रिक साठी बाळू मुकणे ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज जमा आहे आमच्याकडे. यावेळेस 1 विकेट घेतली तरी देखील यस, आज तुम्ही मात्र एटीएम फोडून आणलाय, शंका नाहीये. इथे मात्र निश्चित 1 विकेट घेतली तरी 500 रुपयांचा कॅश प्राइज जमा आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र 2 तुल्यबळ संघाच्या माध्यमातून. कारण की तुकाराम सर खऱ्या अर्थाने हा अनुभव मी कुठे जर पाहिला नगर जिल्ह्यामध्ये अनुभवलेला आहे. कॅश प्राइज लावणं जर पाहिला 1111 रुपयांचा कॅश प्राइज लावलं फरार झाला. फलंदाजाने 3 षटकार ठोकल्यानं कॅश प्राइज माझ्याकडे मागाय आला. माझं जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं त्या दिवसाचं मानधन होतं 5000, खर्च होता मला 2500 आणि त्याच्यातलं त्याला 1111 द्यावं. मग काय जेवण्यावर सीधा काय सांगायचं आहे. म्हणून बक्षीस दात्यानं नाव मोठं करा, दिल पण मोठं करा, मन पण मोठं करा, कॅश प्राइज जमा करा. शेवटचे 10 चेंडू 27 ची गरज आहे. गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 1 धाव कंप्लीट. शेवटचे बॉल शिल्लक आहेत इथून पुढे मॅच मध्ये ते म्हणजे आपल्याला पाहायला मिळतील 9 आणि धाब्यांची गरज आहे 26. 9 चेंडू 26 धाबा हे मॅच मध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे आपल्याला मात्र मोठी लढत आपण पाहतोय, तुम्ही आम्ही अनुभवतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने सामना पाहतोय अजून काही होऊ शकतं. कारण की 9 चेंडू 26 धाब्यांची गरज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत पोहोचला गेलाय. चाप चांगली चॅलेंज आहे. बस इथे मात्र आता आपण पाहू शकाल 1 सिंगल घेतली जाईल आणि एका सिंगलच्या साह्यानं आता मात्र धावफलक आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल. तो म्हणजे 34 आणि विजयासाठी शेवटचे 8 चेंडू आणि धाबींची गरज आहे 25. 8 चेंडू आणि विजयासाठी 25 धाबींची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस.
याच भयानक कार्यक्रम हातात नाही चोळ्यानं गावभर आरोळी म्हणजे कोटी अपील खोटा बोला पण बेमटीच्या डेटापासून पोळा खऱ्या अर्थाने आपण पाहिले इथे मात्र पंचांकडे अपील केली पंचाने अपील फेटा लावली इथे 7 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण आपण पाहणार आहोत इथून पुढे मॅच मध्ये गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती यावेळेस फुलरलेंचा बॉल यावेळेस मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना बाकडे तिकडे बाबलीचा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला बेकार षटकार कैलास बांगारे बेकार कॅच हो का नको विजयासाठी बोललाय नाही तर माईक तुझं कजे मग गप्प बस तू मग शांताबाईला पकड इथे मात्र 7 चेंडू 19 ची आवश्यकता इथे मात्र आपण पाहू शकाल इथे आपण पाहतोय इथे ज्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते अर्थात आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून महत्वाची भूमिका आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सन्माननीय पष्टी मामा आणि भाऊ हरड या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेल दादा या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा तुमचं खऱ्या अर्थाने आई गावदेवी पिंपळवाडी अगदी या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत यावेळेस हो फटका खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक डीप बॉल पर्यंत पोहोचलाय एक धाव घेतली एकच धाव या ठिकाणी मात्र आपण मेचकरवाडी विपक्ष भागुतवाडी या 2 संघातील नाणेफेकी करण्यासाठी मी आदिवासी क्रीडा असोसिएशन आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुका जिल्हा ठाणे अंबरनाथ तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी शिंगे साहेबांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी करायची आहे टू द कम बॉक्स एक काम करा याला गोळी द्या हे 12वे खेळायला गोळी द्या त्याच्या अंगात कंचा खरड्या काही शिरला ठेवा बाबा शांताबाईला पकड इथे मात्र निश्चित आपण पाहू शकाल पंच कशाचा रिव्ह्यू आहे बॅट कट यस बॅट कटला अल्ट्राटेक जर पाहिला तर मी घरी विसरून आलोय अल्ट्राटेक सोडून दुसरा कुठलाही रिव्ह्यू मागा अल्ट्राटेकचा विषय असेल तर पंचाचा जो डिसिजन असेल तोच मात्र स्पीकरला जाईल आणि इथे मात्र फलंदाज बाद कारण काय माहिती रात्री बॅटरी लो झाली आणि आज घरी विसरून आलो अल्ट्राटेकचा रिव्ह्यू मिळणार नाही याची नोंद घ्यायची प्रत्येक टीमनं गरज आहे विजयासाठी इथून पुढे मॅच मध्ये 4 चेंडू 18 धावांची गरज आहे पाहणं फार महत्वाचं राहील महत्वपूर्ण मॅच आहे या महत्वपूर्ण मॅच मध्ये इथून पुढे सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल या शंका नाहीये 4 चेंडू 18 बनवायचे आहेत गोलंदाज तयार होईल शेवटचे बॉल 4 सामन्यामध्ये रंगत आली गेली इथे काही होऊ शकतं 3 षटकार आले तर 18 धावा सामना जिंकू शकतो टीम बहनोली ब हा संघ स्पर्धेचा एकच नियम आहे कंपल्सरी चेस इथे मात्र निश्चित तो नियम तुम्हाला फॉलो करायचा आहे गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती आणि इथे मात्र पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय इथे फलंदाज होईल इथे बाद विकेट समझने वाले को इशारा काफी है
कारण की जोपर्यंत आपण पाहिला फलंदाजच्या बॅटला स्पर्श होत नाहीये अगदी तोपर्यंत कुठल्याही प्रकारची धाव आणि कुठल्याही प्रकारची विकेट मात्र मिळणार नाहीये. जोपर्यंत जर पहिल्या प्रयत्नाला जर विकेट महाराष्ट्र पोलीस सेनेमध्ये कार्यरत असणारे आमचे परमित्र अंकुजी निरगुडा यांचं मात्र इथे शुभागमन होते आणि त्यांचं करूया या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक ससने असं स्वागत. या दादा आपण खरं तुमचं या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष मनपूर्वक ससने स्वागत. नाही गरपट्टी काही पाडाल. जर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये असेल तर स्ट्राईक रोटेट देखील होणार नाही आणि विकेट देखील नाहीये आणि धाव देखील नाहीये. मग असा चांगला दिल्या घरी सुखी राहावी. जरूर अगदी आपण पाहतोय इथे मात्र शेवटचे 3 चेंडू 18 3 षटकार ठोकायचे आहेत. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. इथे मात्र त्या कंपल्सरी धावा बनवाव्याच लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 18. 41 बनवल्या गेल्यात. 2 गडी गमावलेत बावनवली ब संघानं. परंतु इथून समीकरण आहे शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3 आणि धावांची गरज आहे 18. याच्या अंगात कंचा कैशिरलाय रे कॅच आउट आहे. सांगा काय सांगायचं आमच्या अंपरला तुला वाटलं कान साफ करून आणला कालूच. इथे मात्र जरूर हा चेंडू डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय आणि इथे अगदी आपण बघतो शेवटचे 2 चेंडू 18 ची गरज आहे. 2 चेंडू मध्ये 2 षटकार आले तर 12 होतील म्हणजे कुठेतरी 6 धावा कमी पडतील. आता मात्र सामन्यामध्ये पाहायला मिळेल कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. शेवटचे 2 बॉल 18 ची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक बॉल काही जमीनला दान केला गेलाय आणि इथे 1 धाव. मुद्दा म्हणून सोडला का काय सांगायचं आहे. नवरी पसंत आल्या उमेव लक्ष असा कार्यक्रम खऱ्या अर्थाने झेल सोडल्यानंतर मॅच वरती संपूर्ण लक्ष केंद्रित केलंय कारण की 1 बॉल 17 ची गरज आहे. गोलंदाज तयार होईल. पुन्हा एकदा काराव संघाकडनं आपण पाहू शकाल. हॅलो 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 हॅलो. आता परत मा सांगा मात आजारी होतो पण तू होता काय. शेवटच्या बॉल वरती चौकार आला परंतु इथे घडले काय डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला. अशा पद्धतीनं मॅच आपण पाहिली. सामना जिंकलाय शेवटच्या बॉल वरती चौकार ठोकलाय परंतु मॅच जिंकली ते म्हणजे काराव क्रिकेट संघानं. हार्ड लक टीम बहनोली ब आणि गुड लक टीम काराव. चला पुढची मॅच निस्कर बारी आणि त्यांच्या विरुद्ध टीम बहनोली. तर या दरम्यान आपण या ठिकाणी सत्कार समारंभाकडे वळतोय. आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुका जिल्हा ठाणे अंबरनाथ तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी शिंगवे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी भाऊराव शीत साहेब यांना विनंती करतो की आपण रामदासजी शिंगवे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे.